नमस्कार. कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन या पिकाचे आजचे बाजारभाव. तत्पूर्वी जर आपण कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमचा चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चला तर पाहूया सोयाबीनचे आजचे बाजार. अमरावती बाजार समिती आवक 743 क्विंटल, कमीत कमी दर 4,300, जास्तीत जास्त दर 4,402, सरासरी दर 4,351 रुपये. वाशिम आवक 3,000 क्विंटल, कमीत कमी दर 4,275, जास्तीत जास्त दर 4,700, सरासरी दर 4,500 रुपये. कारंजा आवक 3,000 क्विंटल, कमीत कमी दर 4,150, जास्तीत जास्त दर 4,490, सरासरी दर 4,375 रुपये. अकोला आवक 1,469 क्विंटल, कमीत कमी दर 3,995, जास्तीत जास्त दर 4,445, सरासरी दर 4,300 रुपये. हिंगोली आवक 1,100 क्विंटल, कमीत कमी दर 4,091, जास्तीत जास्त दर 4,480, सरासरी दर 4,285 रुपये. अहमदपूर आवक 1,004 क्विंटल, कमीत कमी दर 2,800, जास्तीत जास्त दर 4,500, सरासरी दर 4,355 रुपये. मूर्तिजापूर आवक 700 क्विंटल, कमीत कमी दर 4,165, जास्तीत जास्त दर 4,425, सरासरी 305 रुपये. चिखली आवक 575 क्विंटल, कमीत कमी दर 4,100, जास्तीत जास्त दर 4,726, सरासरी दर 4,413 रुपये. औसा आवक 510 क्विंटल, कमीत कमी दर 4,201, जास्तीत जास्त दर 4,542, सरासरी दर 4,502 रुपये. सिंदखेड राजा आवक 330 क्विंटल, कमीत कमी दर 4,600, जास्तीत जास्त दर 4,730, सरासरी दर 4,610 रुपये. आष्टी कारंजा आवक 245 क्विंटल, कमीत कमी दर 4,100, जास्तीत जास्त दर 4,395, सरासरी दर 4,275 रुपये. चांदूर रेल्वे आवक 235 क्विंटल, कमीत कमी दर 4,200, जास्तीत जास्त दर 4,380, सरासरी दर 4,300. बुलढाणा आवक 200 क्विंटल, कमीत कमी दर 4,000, जास्तीत जास्त दर 4,300, सरासरी दर 4,150 रुपये. सिंधी आवक 185 क्विंटल, कमीत कमी दर 3,850, जास्तीत जास्त दर 4,200, सरासरी दर 4,150 रुपये. सेलू आवक 182 क्विंटल, कमीत कमी दर 2,250, जास्तीत जास्त दर 4,440, सरासरी दर 4,400 रुपये. तर हे होते राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन या पिकाचे आजचे बाजारभाव. आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक 4,726 रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी बाजारभाव मिळाला. आपण हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून पाहत आहात हे कमेंट करून नक्की सांगा. सोयाबीनच्या सध्याच्या बाजारभावाबाबत आपले मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच सोयाबीन बाजारभावाचे व्हिडिओ रेग्युलर पाहण्यासाठी कृषी अपडेट चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.